मित्रात मित्र कसा वरचढ झाला. जिल्हा परिषद शाळा पहिलीत प्रवेश घेतला. मुलगा शाळेत जातो म्हणून आईवडिलांचे वेगळेच कौतुक. जून महिन्याचा पहिला आठवडा. शाळा सुरू झाली. शाळेत जाताना कोणी रडायचं तर कोणी हसत जायचं. शेवटी ती लहान लेकरच. मस्ती आणि भांडणं नेहमी चालू. ही कथा आहे 5 मित्रांची. अगदी लहानपासून ग्रॅज्युएशन होईपर्यंत एकत्र राहणारे. या 5 मित्रांनी एकत्र खूप धमाल केली. प्रत्येक वेळेस वेगळाच किस्सा असायचा. वेळप्रसंगी मार पण खाल्ला. लहानपणापासूनच ते सगळे खोडकर. या 5 जणांच्या खोडकर वागण्यामुळे अगदी शिक्षक सुद्धा हैराण व्हायचे. प्रत्येकाच्या पालकाला बोलवायचे. तुमच्या मुलांना सांभाळा म्हणायचे. पण अंगात वारं भरलेल्या या मुलांचा वात्रटपणा कसा जाईल? आता पालकही हैराण झाले होते. परंतु या 5 जणांनी शेवटपर्यंत त्यांचा टपोरीपणा कायमच ठेवला. ग्रॅज्युएशनपर्यंत त्यांचं एकत्र राहणं असायचं. ती मुलं आता मोठी झाली होती. प्रत्येकाची पैशासाठी धावपळ होत होती. पण त्यांच्यातला टार्गटपणा काही संपला नव्हता. अशातच त्यांच्यामध्ये एक प्रसंग घडला. त्यांच्यातील 4 जणांनी एकाचा काही कारणावरून अपमान केला आणि त्यांच्यामध्ये खटके उडायला लागले. अपमान झालेल्याचं नाव होतं सागर. सागरला खूप राग आला आणि त्याचं रूपांतर सूडबुद्धीत झालं. सागरने या 4 जणांविरुद्ध सूड उगवण्याचं ठरवलं. त्यांना वेळप्रसंगी त्यांची जागा दाखवायचं ठरवलं. त्या दिवशीपासूनच तो अगदी सायलेंट किलर बनला. प्रत्येकासोबत अगदी नीट वागायचा आणि खेळीमेळीच्या वातावरणात राहत होता. कधी ट्रिपला, एखाद्या फंक्शनला त्याचं जाणं सुरू झालं. वय झालं तरी त्यांची लग्न काही झाली नव्हती. घरच्यांना यांच्या अशा वागण्याचा खूप त्रास होत होता. सागरने ठरवलं त्या 4घांना व्यसन लावायचं. तसा सागर बाहेर असताना प्रत्येकाला दारू पिण्याचा आग्रह करायचा. स्वतः मात्र कधी प्यायचा नाही. यांना नशा चढली की तो मात्र आनंद घेत राहायचा. हे 4 जण नशेत पूर्ण तल्लीन असायचे. ते 4घे आता एवढ्या नशेत बुडाले होते की ते चोऱ्या करायला लागले होते. पण सागर मात्र कायमच 4 हात लांब ठेवून असायचा. त्याच्या मनात त्यांच्याबद्दलचा राग कायम होता. काही दिवसांनंतर या 4 जणांना रेड एरियात जायची सवय लागली. ही सवय सुद्धा सागरनेच लावली होती. तो मात्र चतुर. तो कधी तिथे जास्त वेळ थांबायचा नाही. त्याच्या मनामध्ये फक्त सुडाची भावना भरलेली होती. हळूहळू या 4 जणांचं व्यसन अगदी टोकाला गेलं. याची सागरला खात्री झाली. रेड एरियातील एका एड्स झालेल्या महिलेबद्दल सागरला माहीत होते. मैत्रीत मैत्री राहिलेली नव्हती. राहिली होती फक्त सूडबुद्धी. सागरने डोकं चालवलं होतं. सागर जोमात होता. बाकीचे मात्र कोमात जात होते. सागरने त्या 4घांची त्या महिलेशी ओळख करून दिली. तिथेच खरा त्यांचा घात होण्यास सुरुवात झाली. हळूहळू चटक वाढत गेली. आता त्या 4 जणांना एड्स सारख्या महारोगाने ग्रासलं होतं. त्यातला एक 6 महिन्यांतच मरण पावला. तसा सागरला खूप आनंद झाला. त्यांच्या मरणाच्या वेळी सागर हिरिरीने भाग घेऊन सर्व विधी पार पाडायचा. त्याच्या मित्राला स्मशानभूमीत घेऊन जाताना खांदा द्यायचा. उरका उरका, उचला लवकर म्हणून
ताटी पण स्वतःच उचलायचा. मनात मात्र राग कायम होता. मनातल्या मनात त्याला हसू यायचं. असं एक एक करीत चौघांच्या प्रेताला खांदा दिला. तेव्हाच त्याचा राग शांत झाला. त्याचा प्लॅन आज सक्सेस झाला होता. तो खूप आनंदी होता. मित्र म्हणून एकत्र आलेली सुरुवात अशा टोकापर्यंत जाईल याची कोणालाही जाणीव नव्हती. आजही सागरचं लग्न झालं नाही. तो मात्र खुश आहे, चांगली कामं करत आहे, पैसेही मिळवत आहे. एके दिवशी या सर्वांच्या मृत्यूनंतर तो स्वतःच्या आनंदात जेवण करायला गेला. जेवण करून घरी परतत असताना नशेत असलेल्या एका माणसाने भरधाव वेगाने गाडी त्याच्या अंगावर घातली आणि निघून गेला. सागरचे 2 पाय आणि 1 हात कायमचा अपंग झाला होता. त्याचे जीवन पूर्ण अंधारमय झालं होतं. खऱ्या अर्थाने जैसी करणी वैसी भरणी या युक्तीप्रमाणे निसर्गानेही त्याला माफ केलं नाही. सागर इवळत पडलेला असायचा. अपघातानंतर 2 महिन्यातच 4 मित्रांना खांदा देणारा सागर मरण पावला होता. वाईट करण्याच्या त्याच्या विचारामुळे कदाचित त्यालाही त्याचा जीव गमवावा लागला होता. मित्राला खांदा दिला, पण त्याला खांदा देणारा कोणी राहिला नव्हता. त्याचाही शेवट मात्र त्याच ठिकाणी झाला होता. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा.